नमस्कार. आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो खरं तर कुठल्याही देशाच्या प्रशासनाचा असा एक अदृश्य पण सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. आणि तो विषय आहे नागरी सेवेची नैतिकता. याला आपण देशाचं नैतिक होकायंत्र म्हणजे मॉरल कंपास असंही म्हणू शकतो. चला, याची सुरुवात एका सोप्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. विचार करा, असं कोणतं इंजिन आहे जे आपल्या देशाला चालवतं पण आपल्याला रोजच्या धावपळीत ते दिसतं मात्र नाही? आणि ह्याचं उत्तर आहे नागरी सेवा. हो, हीच ती व्यवस्था आहे जी सरकारच्या मोठमोठ्या योजना आणि धोरणं आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवते आणि देशाच्या प्रगतीला खरी गती देते. बरं, मग एक प्रश्न साहजिकच मनात येतो की एवढ्या मोठ्या आणि शक्तिशाली व्यवस्थेला योग्य मार्गावर कोण ठेवतं? यांचं दिशादर्शक यंत्र म्हणजे ते होकायंत्र कोणतं आहे? चला, आज तेच समजून घेऊया. नागरी सेवा नैतिकता ऐकायला कदाचित अवघड वाटेल, पण तसं काही नाहीये. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे असे काही नियम आणि मूल्य आहेत जे सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचं काम करताना काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे ठरवायला मदत करतात. म्हणजे बघा, ही एक प्रकारची त्यांची व्यावसायिक आचारसंहिताच आहे. आता या स्लाइडकडे जरा नीट पाहूया. इथे आपल्याला सार्वजनिक जीवनातील 7 मूलभूत तत्त्व दिसतायत. खरं तर ही सगळीच खूप महत्त्वाची आहेत, पण आपण यातली 2 तत्त्व जरा समजून घेऊया. पहिलं आहे निस्वार्थपणा. म्हणजे काय? तर कोणताही निर्णय घेताना स्वतःच्या फायद्याचा विचार करायचा नाही, लोकांच्या भल्याचा विचार करायचा. आणि दुसरं आहे सचोटी. म्हणजे कुठल्याही दबावाखाली न येता किंवा कुठल्याही आमिषाला बळी न पडता अगदी प्रामाणिक राहणं. हीच ती तत्त्व आहेत जी नागरी सेवकांसाठी नैतिक होकायंत्राचं काम करतात. पण थांबा, ही नैतिकता एवढी महत्त्वाची का आहे? याचं कारण सोपं आहे. जेव्हा अधिकारी नैतिकतेने वागतात तेव्हाच आपला म्हणजे सामान्य नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास टिकून राहतो. यामुळेच सरकार आपल्या कामांसाठी जबाबदार राहतं, प्रत्येकाला समान सेवा मिळते आणि देशात कायद्याचं राज्य मजबूत होतं. थोडक्यात काय, तर हे आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ही झाली सगळी थिअरी. पण ही मोठी मोठी तत्त्व प्रत्यक्षात कशी दिसतात, म्हणजे रिअल लाईफमध्ये? चला, काही खऱ्या उदाहरणांमधून पाहूया की ही तत्त्व कृतीत कशी उतरतात. यातलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं तत्त्व आहे निष्पक्षपातीपणा. याचा अगदी सरळ अर्थ आहे, कोणताही अधिकारी जात, धर्म, लिंग किंवा राजकीय संबंधांच्या आधारावर भेदभाव करणार नाही. कायदा सगळ्यांसाठी सारखाच. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे TN शेषण. जेव्हा ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते तेव्हा त्यांनी आचारसंहितेची इतकी कठोर आणि निष्पक्षपातीपणे अंमलबजावणी केली की मोठमोठ्या शक्तिशाली राजकारण्यांनाही घाम फुटला होता. त्यांनी हे खरंच दाखवून दिलं की कायदा सर्वांसाठी समान असतो. ओके, पुढचं तत्त्व आहे सचोटी. म्हणजेच आपल्या पदाचा आणि अधिकाराचा वापर फक्त आणि फक्त सार्वजनिक हितासाठी करायचा, स्वतःच्या फायद्यासाठी अजिबात नाही. यासाठी आपल्या डोळ्यासमोर येतात भारताचे मेट्रोमॅन श्रीधरन. ते सचोटीचं एक मूर्तिमंत उदाहरण आहेत, नाही का? दिल्ली मेट्रोसारखे प्रचंड मोठे प्रकल्प त्यांनी वेळेत आणि ठरलेल्या खर्चात पूर्ण केले. आणि हे करताना त्यांनी कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ दिला नाही. प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता. यामुळे त्यांनी सार्वजनिक सेवेत नैतिकतेचा एक नवीनच आदर्श निर्माण केला. आणि तिसरं महत्त्वाचं तत्त्व आहे उत्तरदायित्व. सोप्या शब्दात, आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची आणि केलेल्या प्रत्येक कामाची जबाबदारी स्वतः स्वीकारणं आणि त्यासाठी जनतेला उत्तरदायी असणं. दुर्गा शक्ती नागपाल यांची गोष्ट आपल्याला आठवत असेलच. उत्तर प्रदेशात अवैध वाळू माफियांवर कारवाई करताना त्यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आला, तरीही त्या मागे हटल्या नाहीत. त्यांनी फक्त कायद्याचं पालन केलं आणि जनतेप्रती आपलं उत्तरदायित्व निभावलं. पण हे सगळं बोलायला जितकं सोपं वाटतं ना, तितकं करायला नक्कीच नाही. नागरी सेवकांना रोजच्या कामात अनेक नैतिक आवाहनांना तोंड द्यावं लागतं. खरं तर ही त्यांच्यासाठी एक प्रकारची अग्निपरीक्षाच असते. आता ही आव्हानं वेगवेगळ्या रूपात येतात. कधी भ्रष्टाचाराचा दबाव असतो, तर कधी राजकीय हस्तक्षेप. अनेकदा तर सार्वजनिक हित आणि खाजगी हित यामध्ये संघर्ष निर्माण होतो. जरा विचार करा, एका अधिकाऱ्याला अशा कंपनीला कंत्राट द्यायला सांगितलं जातंय जिथे त्याचाच एखादा जवळचा नातेवाईक काम करतो. अशावेळी योग्य निर्णय घेणं हेच तर खरं कौशल्य आहे. मग प्रश्न येतो की या आव्हानांवर मात करून लोकांचा विश्वास कसा जपायचा? यासाठी काहीतरी ठोस आणि सिस्टमॅटिक उपाययोजनांची गरज आहे. नैतिकता मजबूत करण्यासाठी अनेक उपाय आहेत. उदाहरणार्थ, कठोर आचारसंहिता बनवणं आणि अधिकाऱ्यांना नियमितपणे प्रशिक्षण देणं. यासोबतच काही शक्तिशाली यंत्रणासुद्धा आहेत, जसं की माहितीचा अधिकार म्हणजे RTI,
ज्याच्यामुळे आपल्यासारखा सामान्य माणूसही सरकारी कामाबद्दल थेट प्रश्न विचारू शकतो. आणि दुसरी आहे केंद्रीय दक्षता आयोग म्हणजेच CVC, जी भ्रष्टाचारावर नजर ठेवते. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात ना, त्यांचं कौतुक करणंही तितकंच गरजेचं आहे. आणि हे बघा, जेव्हा एखादी अशी अवघड परिस्थिती समोर येते तेव्हा निर्णय घेण्यासाठी एक स्पष्ट नैतिक चौकट वापरता येते. पहिली पायरी, आधी नक्की अडचण काय आहे हे ओळखा. दुसरी पायरी, आपल्या निर्णयाचा परिणाम कोणाकोणावर होईल याचा नीट विचार करा. तिसरी पायरी, निपक्षपातीपणा आणि सचोटीसारखी तत्त्व इथे कशी लागू होतील ते तपासा. चौथी पायरी, गरज वाटल्यास आपल्या वरिष्ठांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या, त्यात काही गैर नाही. पाचवी पायरी, या सगळ्या विचारानंतर एक बॅलन्स्ड निर्णय घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सहावी पायरी, तुम्ही जो काही निर्णय घेतलाय त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारा. तर आजच्या या विश्लेषणानंतर एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तर आचारसंहिता आहेच, पण त्याचं पालन व्हावं यासाठी एक प्रकारचा दबाव निर्माण करण्यात आणि प्रशासनाला जबाबदार धरण्यात एक नागरिक म्हणून आपली नेमकी काय भूमिका असू शकते, यावर नक्की विचार करायला हवा.